माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाकडून आता दिलासा मिळालेला आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय। माणिकराव कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल केलेला होता आणि त्याच्या संदर्भातली सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टानं माणिकराव कोकाटे यांना दिलासा दिलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। माणिकराव कोकाटे यांना सत्र आणि जिल्हा न्यायालयामध्ये शिक्षा सुनावण्यात आलेली होती। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। एंजिओग्राफी त्यांची जी आहे ती झालेली होती आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाकडे त्यांनी अर्ज केलेला होता। त्या संदर्भातली सुनावणी आता झालेली आहे। माणिकराव कोकाटेंच्या मिळालेल्या शिक्षेला आता स्थगिती मिळालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची पाहताय। कोकाटेंची आमदारकी अपात्र ठरवणार नाही या शब्दात सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला आहे। माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मात्र आमदारकीचं काय होणार असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते आणि आता कोकाटेंची आमदारकी ही अपात्र ठरवणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हणत सुप्रीम कोर्टाने माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा दिलेला आहे। आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। माणिकराव कोकाटेंना मिळालेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। कोकाटेंची आमदारकी अपात्र ठरवणार नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टाने हा एक मोठा दिलासा माणिकराव कोकाटे यांना दिलेला आहे। माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाने हा एक मोठा दिलासा दिलेला आहे। 3 ते 4 दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयामध्ये जी सुनावणी झालेली होती त्याच्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावण्यात आलेली होती, मात्र त्या विरोधात ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले होते। त्यांनी याचिका दाखल केलेली होती। सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। चंदन। ऋषाली, एक फार मोठा दिलासा खरं तर माणिकराव कोकाटे यांना या निर्णयामुळे मिळालेला आहे। माणिकराव कोकाटे यांना 2 ते 3 दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयानं एक तात्पुरती जो दिलासा आहे तो या ठिकाणी दिला होता। त्यांच्या अटकेला दिलासा दिला होता आणि माणिकराव कोकाटे यांना यांच्या अटकेवर खरं तर स्थगिती जी आहे ती उच्च न्यायालयानं दिली होती। मात्र जी मूळ शिक्षा आहे सदनिका लाटल्या प्रकरणी त्यांच्यावर जो आक्षेप ठेवण्यात आला होता, त्यांच्यावर जो आरोप ठेवण्यात आला होता, त्या शिक्षेला कुठेतरी स्थगिती मिळावी यासाठी माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या वेळेला सुनावणीला सुरुवात झाली त्या सुनावणीच्या अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळालेला आहे आणि आता थेट त्यांच्यावर जो काही आरोप लावण्यात आला होता त्या शिक्षेवरच आता पूर्णपणे स्थगिती देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे माणिकराव कोकाटे यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे। त्यांची आमदारकी या ठिकाणी वाचलेली आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून देखील एक मोठा दिलासा खरं तर म्हणावा लागेल। 10% सदनिका लाटली अशा पद्धतीचा आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आला होता। प्रथम दंडाधिकारी यांनी त्यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्याच्यानंतर जिल्हा न्यायालयानं देखील तो निर्णय कायम ठेवल्यामुळे माणिकराव कोकाटे यांना अटक होते की काय अशी शक्यता वर्तवण्यात आली होती। जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर नाशिक पोलिसांचं एक पथक जे आहे ते आपल्याला माहिती आहे की मुंबईत देखील दाखल झालं होतं, मात्र कोकाटे यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते आणि त्याच्यामुळे नाशिकचं जे पोलिसांचं पथक गेलं होतं त्यांना या ठिकाणी फक्त जी नोटीस आहे ती अटक वॉरंटची नोटीस कोकाटेंना बजावता आली, मात्र तो कोकाटेंना तोपर्यंत त्यांनी ताब्यात घेतलेलं नव्हतं। याच दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये जी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्या शिक्षेलाच या ठिकाणी आव्हान दिलं होतं आणि आज जो काही निर्णय आलेला आहे त्या निर्णयामध्ये आता माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवर देखील आता पूर्णपणे स्थगिती आलेली आहे। त्याच्यामुळे माणिकराव कोकाटे यांना एक फार मोठा दिलासा या निमित्तानं मिळालेला आहे। त्यांची आमदारकी देखील वाचलेली आहे आणि त्यामुळे आता एकूणच या संपूर्ण प्रकरणावर माणिकराव कोकाटे यांच्यासाठी समाधानाची बाब समजावी लागेल, एक दिलासादायक बाब माणिकराव कोकाटे यांच्यासाठी म्हणावी लागेल। वृषाली। चंदन, माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाकडे दिलासा देत असताना या सुनावणीमध्ये नेमकं काय झालेलं आहे, काय सांगितलं गेलंय? निश्चितपणे या ठिकाणी सुनावणीच्या दरम्यान दोन्ही बाजूंनी जे युक्तिवाद झाले त्या युक्तिवादादरम्यान दोन्ही बाजूंनी आपले पक्ष जे आहेत ते कोर्टासमोर ठेवलेले आहेत। माणिकराव कोकाटे यांनी 10% कशा पद्धतीने हे संपूर्ण फ्लॅट जे आहेत ते लाटलेले आहेत, त्यांच्यावर कशा पद्धतीनं गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। प्रथम दंडाधिकारी आणि त्याच्यानंतर नाशिक जिल्हा सत्र न्यायालय या दोघांनीही ही शिक्षा कायम ठेवल्याचं देखील या ठिकाणी पक्षकारांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे आता हीच शिक्षा कायम ठेवली जावी असं विरोधकांचं म्हणणं होतं। मात्र माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी या ठिकाणी ज्यावेळेला युक्तिवाद केला त्या सगळ्या दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांना हा दिलासा दिलेला आहे। याच्यामध्ये एक बाब महत्वाची आपल्याला समजून घ्यावी लागेल की खरं तर दोन्ही नाशिकचे जे न्यायालय आहेत, प्रथम वर्ग दंडाधिकारी आणि त्याचप्रमाणे जिल्हा सत्र न्यायालय, या दोन्ही न्यायालयांनी माणिकराव कोकाटे यांना खरं तर शिक्षा सुनावलेली होती। उच्च न्यायालयानं या 2 पैकी एका विषयावर माणिकराव कोकाटे यांना दिलासा दिला होता, म्हणजे माणिकराव कोकाटे यांना जी
अटक होणार होती तर ती अटक तात्पुरती स्थगिती त्या अटकेला उच्च न्यायालयानं दिलेली होती. मात्र जी मूळ शिक्षा आहे, ज्या प्रकरणावरनं ही शिक्षा झालेली आहे त्याच प्रकरणाला स्थगिती द्यावी अशा पद्धतीची याचिका जी आहे ती माणिकराव कोकाटे यांच्याकडनं सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्याच्यावरचीच ही सुनावणी होती. त्याच्यामुळे 2 दिवसांपूर्वी उच्च न्यायालयामध्ये अटकेला स्थगिती मिळाली होती आणि आज ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी झालेली आहे त्यावेळेला या संपूर्ण प्रकरणालाच या शिक्षेलाच स्थगिती देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे या दोन्ही महत्वाच्या प्रकरणांमधनं माणिकराव कोकाटे यांची चंदन, तुम्ही सही असंच आपल्यासोबत राहा. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण सुद्धा जोडले गेलेले आहेत. चव्हाणजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये. सुप्रीम कोर्टानं माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा दिलाय, तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, मी माननीय कोर्टाचे आभार मानतो की त्यांनी आमची बाजू ऐकून त्या ठिकाणी दिलासा या ठिकाणी दिलेला आहे. खरं तर या प्रकरणामध्ये खालच्या पातळीवरच आम्हाला न्याय भेटायला पाहिजे होता, परंतु कुठेतरी आमची बाजू मांडण्यामध्ये आम्ही कमी पडलो आणि आज आम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत यावं लागलं आणि माननीय न्यायालयाच्या समोर आमच्या सर्व टीमनं बाजू मांडल्याच्या नंतर त्या ठिकाणी न्याय भेटलेला आहे. आम्ही माननीय कोर्टाचे या निमित्तानं आभार मानतो. नक्कीच, धन्यवाद चव्हाणजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधण्यासाठी, तुमची पहिली प्रतिक्रिया आमच्याकडे देण्यासाठी.